आज त्याचा मोठा भाऊ मथुर म्हणजे काही बॅड पॅचमुळे राहिला नाही, पण खरोखर मथुरची जागा आज सर्जांनी भरून काढली आणि त्याची शिष्याची सुद्धा थोडं पब्लिकमुळे शिष्याचा सचिनचा सुद्धा प्रॉब्लेम झाला, त्याची सुद्धा जागा त्यांनी भरून काढली. याचा आम्हाला आनंद आहे सगळ्यात मोठा, कारण दोन्ही माझ्या घरचीच बैल आहेत, सचिन आणि मथुर. त्यामुळे जॉकी बाह्याला तर बैल पळतो ती आम्ही मागं बसणं म्हणतो, बाह्याचं ड्रायव्हिंग टॉपचं आहे, त्यामुळे बाह्याबद्दल काय बोलण्यात विषय नाही. बाह्या ड्रायव्हिंग सगळ्यात टॉप आहे आता सध्याला. बाह्या सकाळीच कॉन्फिडन्स होता, सकाळीच तुम्ही म्हटलेला सीएमडीला आज राहणार गाडी आणि राहिली गाडी. राहणार म्हणजे सकाळी तो गटाला जाताना पळून गेला होता, 7-8 मुलं एका दाव्यावर लोंबकळली म्हणून बैलात अडकला म्हणून वाचला, नाहीतर सकाळीच तो पळून गेला. ज्यावेळेस त्याला दुखापत झाली, आता आम्ही सुट्टीला पण खाली गेलो होतो त्यावेळेस आम्ही बैल त्याच्या पायाला दुखापत शंभू म्हटला, पण गटाला तरी गाडी कशी पळते की नाही याची पण शास्त्रज्ञ नव्हती, त्यांना सिद्ध करून दाखवलं आणि चांद त्यानं देखील एवढं त्याला साथ दिली गटाला. म्हणजे त्याचा चांदचा विषय असा आहे की त्याची मूर्ती लहान आणि कीर्तिमान आहे. आज सर्जाच्या गाड्यात पळून एवढ्या स्पीडला ओपनला इंद केसला राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज सगळे म्हणजे महाराष्ट्रातले बऱ्यापैकी आपले मातबर बैल आहेत तिथं आज त्यात, आणि आजचा पल्ला हा चॅलेंजिंगच होता सगळ्या बैलांना, म्हणजे सगळ्याच बैलांना चॅलेंजिंग होता, पण त्या चांदनी सुद्धा सर्जाची साथ देऊन त्याने बी दाखवून दिले की त्याच्यात पण दमक आहेत. त्याच्या पण डोळ्यात थोडं अश्रू आले की वाटतं काय त्याचे पण कदाचित आनंद अश्रू असतील, कारण आमचा हिंद केसरीचा गुलाल आम्हाला नव्हता, आज त्याने दिला, आपण त्याला घेतलेला तर आपलं सार्थकच झालं. बाई आता ज्यावेळेस आम्ही चांदच्या सहकाऱ्यांची देखील मुलाखत घेतली त्यावेळेस ते स्पष्ट बोलले की सर्जाला तुम्ही कमी लेखू नका, सर्जा काय झालं मध्यंतरी कुठं गटाला कुठलं काय कमी काय लय काय माणसांनी बोलले, काय गाणे टाकले, असू द्या, आम्ही उत्तर तसं देत नाही, आमचा वाघ उत्तर द्यायला कायम उभा असतो आणि अजून लय द्यायचं उत्तर आताशी सुरुवात केली त्याने, अजून काय त्याचं वयलंही नाही, ते अजून जुळला सुद्धा नाही, त्यामुळं त्याला काय कमी नाही, तो आमच्या मनाला माहिती तो काय करू शकतो. जिल्हा जवळ आहे या ठिकाणी, त्यानंतर लातूर आहे, त्यानंतर धाराशिव आहे, त्या भागात सुद्धा जबरदस्त फॅन्स त्याचे आज सकाळीच लवकर आज त्याचे लय फॅन्स आलेत, त्या फॅन्सचं सुद्धा मनापासून आभार आहे की ती त्याच्या मागे कायम उभी राहतात, हार असो या जीत असो, कंटिन्यू त्याचे फॅन्स त्याच्या बरोबर असतात, त्यांचा आभार तर आहेच मनापासून. एवढे फॅन्स एवढे जीव लावतात की आता तुम्ही असाल, शंभू असाल, शंभू तर म्हणजे एक त्याचं भावाचं नातं आहे, एवढा दोघांचा लढा, एवढं कष्ट करतात, एवढ्या वेळा त्यानं मार खाल्ला पण कधी नाराजी नाही, तुम्ही प्रत्येक मैदानात बंद केला की येणारं मैदान हे आपलंच असणार. ना त्याने आपल्याला आयुष्यात जे दिलंय ना, ती माझा सक्का पोरगा असता तरी ते देऊ शकत नव्हता, इतकं दिलंय, त्यामुळे त्याने हार असू नाही तर जित असो आम्ही त्याच्याबरोबर काय त्याच्याबद्दल त्याने हाय असा जरी उभा राहिला तरी आम्हाला दुःख नाही त्यासाठी. पहिला शंभू पण सकाळी म्हणाला की जरा स्वभाव थोडासा वेगळा वाटत होता, सकाळी त्याला तापटपणा वाटत होता, ना तो अलीकडे तापटच करतोय, सकाळी पण तापटच होता तो, आणि तापटच्या दिवशी आम्हाला हे कळतं जागेवर की तो काय करणार आहे आज, फक्त त्याला बैलाने साथ दिली पाहिजे. आणि अजून बी मी म्हणजे म्हणतो प्रामाणिकपणे, ज्या दिवशी सर्जाला साथ देतो ना बैल त्यावेळेस तो काय करून दाखवतो आमच्या मनाला माहिती, त्यामुळे त्याला कमी लेखायचा हा विषयच येत नाही कोणाचा, कारण त्याचा इतिहास लय मोठा आहे, त्याला कमी लेखाय नाही पुसूच कोण शकत नाही त्याचा इतिहास. ज्यावेळेस सेमीफायनल हे पूर्ण मैदान उभं राहून जल्लोष करत होते आणि जे विजय त्यानं मिळवून दिलेला आहे असं मन भरून येतं. 100% आलं. आज सगळे त्याचे फॅन्स फॉलोअर्स आहेत त्यांचं तर मी आभार मानलेलंच आहे, पण सगळे फॅन्स त्याच्यासाठी बरेच काय करतात, कोण देवाचा जप करतं, कोण काय करतं, ह्यात मला सगळ्यात भरून पावतं, कोण काय तिकडून मला सल्ले देतं, मला कोणी सल्ला दिला, मला सल्ला दिलेला तर कोणाचा राग नाही, पण आनंद वाटतो की ठीक आहे तो त्यांचा बैल समजून आपल्याला थोडं मार्गदर्शन करतात त्यांना. विशेष म्हणजे ज्यावेळेस सर्जा पळून आला, गुलाल घेतला, फायनलला पात्र झाला, त्यावेळेस तो इकडे येत असताना मैदानात सगळी गर्दी त्याच्या बाजूने चालत होती, काय सांगा रस्त्याला चालत असताना काय वाटत होतं, बैलगाडी मालक म्हणून फॅन्स त्याबरोबर चालतात, ते फॅन्सच सगळे मालक आहेत त्याचे सर्जाचे, ते त्याच्यावर जीव ओळून टाकतात, त्यांचं काय तेच
मालक आहेत बैलाचे आणि ते त्याच्यावर जीव टाकून येतात त्याच्यासाठी त्यातला आनंद आहे आपल्याला बस. जवळपास नाही म्हटलं तर 1000 ते 1500 पब्लिक आज प्रेक्षक गुलाल घेतल्यानंतर आज पाठीमागे आले, सर्व पाहू शकता प्रेक्षक. काय सांगाल हे या चाहत्यांच्या प्रेमा पोटी आणि त्यांचं कुठंतरी मनात इच्छा आहे त्यासाठी पळतो? 100% तुम्हाला की जागे काय सगळ्यांसाठी पळतो. जे त्याच्यासाठी एक फुल नाही फुलाची पाकळी जरी काय करत असेल तर तो पळतो त्यांच्यासाठी पळतो आणि आम्हाला सुद्धा त्याचं समाधान आहे, तो पळतो त्याचं बस. आम्हाला त्याच्याकडून काही नको आहे अपेक्षा. चालतंय, धन्यवाद. आज हिंदकेसरीचं मैदान आणि गुलाल सर्जन मिळवून दिला. बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती आणि तुम्ही वारंवार म्हणत गेला की सर्जन कधी नाराज केलेलं नाहीये. नाही, सर्जाने आम्हाला नाराज केलं नव्हतं. सर्जाने एक नंबर बी ठीक आम्हाला आणून करून दिले, मोठी मोठी मैदानं मारून दिली, टू व्हीलर पासून बक्षिसं मिळवून दिली, फार 2-2 लाखाची बक्षिसं मिळवून दिली. पण आम्हाला ही हिंद केसरीचा पैशाचा विषय नव्हता, पण आम्हाला हिंद केसरी बैलाचा हिंद केसरी मैदानाचा मान पाहिजे होता. ते आज त्याने मला दिला, मी आज धन्य झालो त्याला घेऊन बस. भाई आता उद्या देखील आदतचं मैदान आहे, सर्जा उद्याच्या देखील मैदान उद्या सुद्धा आहे सरच्या पळा. उद्या कुणासोबत पळणार आहे? ती जोडी ते मागची सिकंदर गेल्या मैदानात एक गेल्या मैदानात एक सर्जाने सिकंदर आपल्याला सिकंदर. पाठवला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. संपूर्ण सर्जाचे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. जल्लोष आहे, आनंद आहे. इथं पुढं पण सर्जा असंच सगळ्यांना आनंद ठेवली शुभेच्छा देतो. चालतंय, धन्यवाद भाई. धन्यवाद.